हरवलेलं परत मिळेल जर तू हरला नाहीस तर. तुझं कर्म करत राहा, फळ मी देईन. मन शांत ठेव, देव तुझ्या पाठीशी आहे. मी आहे हेच पुरेसं आहे. सत्य आणि श्रद्धा यांची वाट सोडू नकोस. रडू नकोस. तुझ्या अश्रूंमागे माझं पाठबळ आहे. हसून संकटांशी सामना कर, त्यामागे माझा आशीर्वाद असतो. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. डोळे बंद कर, श्वास घे आणि ऐक. कुणाचं ऐकावं? जगाचं नाही, समाजाचं नाही, तुझ्याच अंतरात्म्याचं आणि त्या अंतरात्म्यातून येणाऱ्या स्वामी समर्थांच्या वाणीचं. आजचा दिवस एक नवीन सुरुवात असेल जर तू आतून ऐकलंस तर. प्रत्येक माणसाच्या जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा तो थांबतो, विचार करतो, पुढे काय? भविष्य बाहेर नाही, ते आपल्या आत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू स्वतःला ओळख. परमेश्वर आतच आहे. त्याचं ऐकायला शिकलास तर जग तुझं ऐकेल. डोळे बंद करून दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने कर, कारण हीच खरी दिशा आहे. श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नाही. श्रद्धा म्हणजे स्वतःवर आणि परमेश्वरावर असलेला गाढ विश्वास. स्वामी समर्थांची आराधना करणाऱ्याच्या जीवनात अडथळे असतात, पण मार्गही असतो. डोळे बंद करून स्वामींना हाक मार आणि बघ, आतून आवाज येईल, भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. डोळे बंद केल्याशिवाय आतलं काहीही दिसत नाही. ध्यान म्हणजे देवाशी संवाद. स्वामी म्हणतात, शांत हो, मग मी तुला मार्ग दाखवेन. जर तू आज पूर्ण विश्वासाने फक्त 24 तास या उपदेशानुसार वागलास तर तुझ्या घरात, तुझ्या कुटुंबात, तुझ्या मनात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव आहे, कल्पना नाही. आणि हा चमत्कार तू आजच पाहणार आहेस. चमत्कार म्हणजे अचानक काहीतरी वेगळं, सुंदर आणि अप्रत्याशित घडणं. पण ते अशक्य नसतं, ते विश्वासाने शक्य होतं. विश्वास, श्रद्धा आणि कृती ही चमत्काराची त्रिसूत्री आहे. आजपासून ती तिन्ही अंगीकार आणि बदल घडव. स्वामी समर्थ म्हणजे जिवंत देवता, हजारो भक्तांनी अनुभवलेला कृपा प्रसाद. या 24 तासांत फक्त 5 गोष्टी करा. प्रत्येक तासाला जय जय रघुवीर समर्थ असा जप करा. सकाळी आणि रात्री 5 मिनिटं ध्यानात बसा. कोणालाही रागवू नका, फक्त माफ करा. घरात दिवा लावा आणि स्वामींचं नाव घ्या. एका जणाला मदत करा. अन्न, कपडा, शब्द, काहीही. या 5 गोष्टींमुळे तुमचं घरचं वातावरण बदलू लागेल. जेव्हा एक सदस्य चांगल्या मार्गाने चालतो तेव्हा पूर्ण कुटुंब त्या चैतन्यात येतं. स्वामी समर्थांच्या कृपेने घरातील भांडण, तणाव आणि गरिबी दूर होते. डोळे बंद करा, श्वास घ्या आणि म्हणा, स्वामी समर्था, माझं घर सुखी कर. 11 वेळा जप करा, जय जय रघुवीर समर्थ. जेवणाआधी स्वामींना अन्न अर्पण करा. देवासमोर दिवा लावा आणि 5 मिनिटं ध्यानात बसा. प्रत्येकाने एक चांगली गोष्ट बोलावी. हेच खरं चमत्काराचं बीज आहे. या क्षणापासून तू जेव्हा म्हणशील हे शक्य नाही, तेव्हा स्मरण ठेव, स्वामी समर्थासाठी काहीही अशक्य नाही. पूर्ण विश्वासाने, प्रेमाने आणि नितळ मनाने फक्त एक दिवस आणि तुला अनुभव येईल. स्वामी समर्था, माझं घर आनंदी कर, ही तुझी प्रार्थना असो. तुम्ही जी मेहनत करत आहात, तुमची ती धडपड आम्ही पाहत आहोत. तुमची जिद्द, चिकाटी आम्ही पाहत आहोत. तुमची ही मेहनत पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत. जिथे प्रामाणिक इच्छा असते, खूप मेहनत असते, तिथे यश, तिथे मार्ग नक्कीच मिळतो. तुलाही तुझा मार्ग लवकरच मिळणार. फक्त तोपर्यंत तू थांबू नकोस. जे काम तू करत आहेस ते प्रामाणिकपणे करत राहा. पुढे पुढे चालत राहा. जीवनाचा रस्ता हा कधीच सरळ नसतो. त्या रस्त्यावर वळणेही येतच राहणार आहेत. तू पुढे पाहून विश्वासाने, मेहनतीने चालत राहा. त्या वाटेवर येणाऱ्या वळणांवरच तुला तुझा पुढचा मार्ग हा मिळत जाईल. टप्प्याटप्प्याने चालावे लागते. डोंगर चढताना ज्याप्रमाणे एक एक पायरी वर चढत जावे लागते, तेव्हा जे ध्येय आहे ते पूर्ण होत असते. अगदी त्याचप्रमाणे एक एक पायरी चढत राहा. तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचणार. बाळांनो, जीवनाचा रस्ता हा कधीच सरळ नसतो, सोपा नसतो.
त्या जीवनाच्या वाटेवर अडचणी, संकटे, अपमान हे येतच राहणार आहेत. पण त्यावेळेस न डगमगता, न हार मानता, स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा. तुमच्या मार्गातील अडचणींचा तुम्ही हसत हसत सामना करा. त्या अडचणी तुम्हाला त्यावेळेस मोठ्या वाटणार नाहीत, तुम्हाला त्यांचा त्रास होणार नाही. आणि बाळांनो, काळजी करू नका. जिथे प्रामाणिक इच्छा असते, मेहनत असते, तिथे आम्ही असतो. आणि बाळांनो, कोणतीही परिस्थिती ही कायमस्वरूपी राहत नाही, ती बदलतच असते. तुम्हाला जर तुमची स्वतःची ही परिस्थिती जर बदलायची असेल तर प्रयत्न तर तुम्हालाच करावे लागणार आहेत, मेहनतही तुम्हालाच करावी लागणार आहे. कोणी स्वतःहून तुमच्याकडे यश, सुख घेऊन येणार नाही. तुम्हाला स्वतःलाच यशस्वी होण्यासाठी, सुखी होण्यासाठी, मानसन्मानाचे आयुष्य जगण्यासाठी तुमच्या स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. बाळांनो, नेहमी वाहत्या पाण्याप्रमाणे बना. दररोज नवनवीन काहीतरी शिकत राहा. स्वतःचे ध्येय ठरवा, त्यावर काम करा, मेहनत करा. स्वतःला नवीन उमेदीने, नवीन आशेने रोजचा तुमचा दिवस तुम्ही जगा. आयुष्यात काहीतरी मोठे, चांगले बनण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहा. खूप मोठे बना. सध्याला थोडे का होईना चांगल्या मार्गातून पैसे कमवायला तुम्ही चालू करा. कधीच कोणावरही ओझे बनून राहू नका. नेहमी वाहत्या पाण्याप्रमाणे चला, प्रयत्न करत राहा. तिथेच जर तुम्ही थांबाल, फक्त निवांत राहून जीवन जगत राहाल, कोणतेही प्रयत्न न करता, काम न करता, फक्त बसून TV पाहत जीवन जर तुम्ही जगाल, तर तुमची अवस्था त्या साचलेल्या डबक्यातील पाण्याप्रमाणे होऊ लागेल. कालांतराने ते पाणी सडू लागते, त्याचा घाण वास मारू लागतो. ते पाणी उपयोगाचे देखील राहत नाही. अशी तुमच्या स्वतःची अवस्था तुम्ही करून घेऊ नका. साचलेल्या पाण्याच्या डबक्याप्रमाणे जीवन कधीच जगू नका. नितळ, शांत, स्वच्छ, वाहत्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे जीवन जगा. तेव्हाच तुमचा हा जन्म सार्थकी लागेल, हे लक्षात ठेवा. बाळांनो, आम्ही तुमची आई आहोत. त्यामुळे आईच तिच्या लेकरांना योग्य तो मार्ग दाखवत असते. तिच्या मुलांच्या प्रेमापोटी, तिच्या मुलांच्या काळजीपोटी ती त्या बाळांना योग्य तो मार्ग दाखवत राहते. त्यामुळे बाळांनो, जीवन आनंदाने, समाधानाने आणि मुख्य म्हणजे सन्मानाने जगा. कधीच कोणावरही अवलंबून राहू नका. स्वावलंबी बना आणि तुम्ही आमची बाळे आहात ही गोष्ट कधीच विसरू नका. बाळा, तुझेही जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, मनात भीतीला कधी जागा देऊ नका, कारण तुमच्या मनातील ही भीती अविश्वासाला जन्म देत असते. आणि जिथे अविश्वास जन्माला येतो तिथे संशय निर्माण होतो, आणि जिथे संशय निर्माण होतो तिथे कधीच सुख, शांती, यश हे नांदत नसते. त्यामुळे कधीच तुमच्या मनात भीतीला, अविश्वासाला, संशयाला जागा देऊ नका. कितीही अडचणी येऊ द्या, कितीही परिस्थिती वाईट सध्याला असू द्या, पण कधीच स्वतःवरचा आणि तुमच्या परमेश्वराचा विश्वास कधीच तुम्ही कमी होऊ देऊ नका. नेहमी सकारात्मकच विचार करत राहा. माझेही सर्व चांगलेच होणार आहे, माझेही चांगले दिवस नक्कीच येणार, माझीही स्वप्न लवकरच पूर्ण होणार, हा विश्वास मनात नेहमी जागा ठेवा. मग बघा कसा तुमच्या आयुष्यात चमत्कार होतो. आजपर्यंत ज्या परिस्थितीचे तुम्हाला ओझे वाटत होते ते ओझे तुम्हाला हलके वाटू लागेल. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही स्वतःला आनंदी, समाधानी अनुभव करू लागाल. प्रत्येक परिस्थितीला तुम्ही हसत हसत सामोरे जाऊ लागाल. हीच विश्वासाची खरी गंमत आहे, खरा चमत्कार आहे. दुःखात देखील सुखाची अनुभूती फक्त विश्वासामुळेच येत असते, हे लक्षात ठेवा. आणि जिथे विश्वास असतो तिथे आम्ही स्वतः असतो. आमचा आशीर्वाद नेहमी असतो. बाळांनो, काळजी करू नका. आमचे लक्ष नेहमी आमच्या सर्व भक्तांवर असते. तुम्ही फक्त तुमची कर्मे चांगली करत राहा. कोणालाही कधीच फसवू नका, कोणालाही धोका देऊ नका, कोणाचेही वाईट करू नका, कोणाचाही विश्वासघात करू नका, कोणालाही त्रास देऊ नका, दुखवू नका. नेहमी अडलेल्यांची मदत करा, भुकेलेल्या जीवाला खाऊ घाला, पशुपक्ष्यांची सेवा करा, त्यांच्यावर प्रेम करा. तुमची कोणतीही सेवा ही कधीच वाया जात नसते. त्याचे तुमच्या जीवनात कधी ना कधीतरी त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळत असते, हे लक्षात ठेवा. जो त्याचे कर्म नेहमी चांगले करत राहतो त्याची मदत नेहमी आम्ही करत असतो. भिवू नका. आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. काळजी करू नका, पूर्ण विश्वास ठेवा. तुमचे कर्म नेहमी चांगले करत राहा. सर्व काही तुमचे चांगलेच होणार.
बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी म्हणतात, तू चालत राहा, माझं नाव घेत राहा आणि जे अशक्य वाटतंय ते शक्य होईल. आज या क्षणापासून तू बदलायला सुरुवात कर, कारण स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. दिवस वाईट जात आहेत, लोकांनी ओळखणं बंद केलं, घरात पैशांची चणचण आहे. स्वामी समर्थ तिथेच असतात जिथे मनुष्य तुटतो. स्वामी म्हणतात, संकट म्हणजे संधी. तीच वेळ असते देवाकडे वळण्याची. भाकरीचा तुकडा मिळाला नाही तरी मनात जय जय स्वामी समर्थ म्हण. बघ, काहीतरी बदलायला लागेल. स्वामी म्हणतात, माझं नाव घेतलं म्हणजे मी तुझ्या आयुष्यात उतरलेलो आहे. मग का घाबरतोस? स्वामी समर्थ हे देणारे देव आहेत, पण ते आधी बघतात की तुझं मन शुद्ध आहे का, श्रद्धा खरी आहे का. एखादा माणूस 10 वर्ष दररोज दत्तमाळ घालतो, पण मनात राग, ईर्ष्या आणि अहंकार असेल तर स्वामी दुरूनच बघतात. पण जो मनापासून रडतो, मागतो आणि चुकतो, त्याच्याकडे स्वामी धावत येतात. स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, ते तुझ्या मनातली शक्ती आहेत. त्यांचं नाव म्हणजे औषध, त्यांचं स्मरण म्हणजे संरक्षण. एक वेळ अन्न सोड, पण स्वामींचं नाव सोडू नकोस. तुला वाटतं काहीच होत नाही, मी थकलोय. स्वामी म्हणतात, थांबू नकोस, मी तुझ्या मागे आहे. तुला जे हवंय ते तुला मिळेल, पण आधी स्वतःला बदल. जग बदलणार नाही लगेच, पण तुझं मन बदलू शकतं. स्वामी समर्थ सांगतात, तू फक्त सच्चा हो, मी बाकी सर्व सांभाळीन. सत्य सांग, कोणालाही दुःख देऊ नकोस, आईवडिलांचा अपमान करू नकोस आणि रोज 10 वेळा जय जय स्वामी समर्थ म्हण. हे नाव तुझं भविष्य आहे, ते नाव तुझं रक्षण आहे. आज फक्त एक गोष्ट ठरव, स्वामी समर्थांचं नाव घेणार, मनापासून श्रद्धा ठेवणार आणि चांगलं वागणार. आजपासून जेवताना, झोपताना, रडताना, हसताना त्यांच्या नावाचा जप करत राहा. स्वामी समर्थ असतील तर कुठलाही अंधार कायमचा टिकत नाही. स्वामी म्हणतात, तू चालूच ठेव, माझं नाव घेत राहा आणि बघ चमत्कार घडतो की नाही ते. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी देव आपल्याशी बोलतो, फक्त आपण ऐकत नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा एका व्यक्तीची गोष्ट, ज्याने आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर देवाला हाक मारली आणि देवाने उत्तर दिलं. विनायक, एक मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण. सुरुवातीला खूप श्रद्धाळू, पण जीवनात अडचणी आल्या आणि त्याने देवावर विश्वास ठेवणं सोडलं. माझ्या प्रार्थना कुणीच ऐकत नाही, असं तो सतत म्हणत असे. त्याची नोकरी गेली, वडिलांचं निधन झालं, कर्ज वाढलं, घरच्यांनी साथ सोडली. एका रात्री तो एका झाडाखाली बसून रडत होता. देवा, जर तू आहेस तर आता काहीतरी दाखव, नाहीतर मी संपवणार स्वतःला. तेवढ्यात एक म्हातारा साधू तिथे येतो. तो म्हणतो, देव तुला विसरला नाही, पण तू त्याच्यावर विश्वास ठेवणं विसरलायस. साधू त्याला एक श्लोक शिकवतो. विश्वास ठेव, नामस्मरण कर आणि तक्रार थांबव. चमत्कार पाहायला सुरुवात होईल. विनायक दररोज पहाटे उठून देवाचं नाम घेतो, मन साफ करतो, राग सोडतो आणि एक छोटं काम स्वीकारतो. हळूहळू लोकांचा विश्वास परत मिळवतो. एक नोकरी नवी मिळते, आईचं आरोग्य सुधारतं. तो म्हणतो, माझं आयुष्य बदललं नाही कारण देव आला, आयुष्य बदललं कारण मी पुन्हा देवावर विश्वास ठेवला. विनायक त्या झाडाखाली पुन्हा येतो, पण यावेळी तो रडत नाही, हसतो. तो म्हणतो, देवा, मी आभार मानतो की तू मला अंधार दिलास, कारण त्यातूनच मला तुझं तेज दिसलं. जर तुझं मन पवित्र आहे आणि श्रद्धा जिवंत आहे तर देव तुला कधीच सोडत नाही. तो बघतोय, फक्त थांब आणि पहा. आजच्या जगात प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे, पण एकच व्यक्ती अशी आहे जी खूप स्वस्त झाली आहे. चांगल्या व्यक्तीचे पहिले आणि शेवटचे लक्षण म्हणजे तो अशा लोकांचाही आदर करतो ज्यांच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते. माझ्या सावलीने माझी सर्वाधिक फसवणूक केली आहे. समोरची व्यक्ती दिसले म्हणून स्वीकारले, पण नंतर कळलं की लोकांना इथे काही वेगळं दिसतं आणि घडतं. काहीतरी वेगळंच लोक खोटे बोलतात की ते रिकाम्या हाताने आले आहेत आणि रिकाम्या हाताने जाणार आहेत. ज्याला बरोबर आहे ते बरोबर आणि चुकीचं आहे ते चुकीचं सांगण्याची शक्ती कळत नाही. असा प्रत्येक माणूस मेल्या समान आहे.
माणसं जास्त काम करून यशस्वी होत नाहीत, तर योग्य पद्धतीने काम करून यशस्वी होतात. रागाच्या भरात नोकरी सोडणारा परत येऊ शकतो, पण तुमची वाईट वेळ असताना तुमच्यावर हसणारा आणि निघून जाणारा कधीच परत येत नाही. तुमच्या क्षमतेवरही लोक शंका घेऊ लागतात. एखाद्यासोबत जास्त वेळ घालवल्याने तुम्ही त्यांच्या सवयी अंगीकारण्यास सुरुवात करता. म्हणूनच नेहमी विचारपूर्वक लोकांसोबत वेळ घालवा. रागाच्या वेळी थांबा. चुकीच्या वेळी नतमस्तक व्हायला शिका. दुसऱ्याला दुःखी पाहून तुम्हालाही वाईट वाटत असेल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला माणूस बनवून कोणतीही चूक केलेली नाही. कोणाचा आदर करायचा नसेल तर करू नका, पण 4 लोकांमध्ये बसून कधीही कोणाचा अपमान करू नका. नाती ही रक्ताची नसतातच, विश्वासाची असतात. विश्वास असेल तर अनोळखीसुद्धा आपले होतात, आणि विश्वास नसेल तर आपलेसुद्धा मित्रांनो होतात. झाडाला गळून पडलेल्या फुलांचा त्रास अजिबात होत नाही. झाड नेहमी नवीन फुले तयार करण्यास व्यस्त असते. त्याचप्रमाणे जीवन देखील आपण आजपर्यंत जे काही जीवनात गमावले आहे त्यासाठी रडत बसणे योग्य नाही. तर त्यावेळी आपण अजून किती पुढे जाऊ शकतो, काय करू शकतो याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. काहीतरी करू शकतो त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोणतेही नातं तोडण्याआधी एकदा स्वतःलाच विचारा की आजपर्यंत ती नाती का मिळाली नाहीत. समाधान असेल तर 2 कपड्यात आणि 4 भाकरीतही सुख आहे. परंतु मित्रांनो, लोभ असेल, लालच असेल तर 4 गाड्या आणि 2 बंगले असूनही डोक्यावरती टेन्शन आहेच. लोक म्हणतात की तुम्ही आयुष्यात एकटे कधीच आनंदी राहू शकत नाही. असे अजिबात नाही. तर सत्य हे आहे मित्रांनो, एकटेपणा ही ती भावना आहे जेव्हा आपल्याला सर्वात अलिप्त वाटतं. पण तेव्हा गरज असते की स्वतःवर आपण त्यावेळी प्रेम केलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यात काही बनायचं असेल तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही महत्त्व द्या. तुमच्या प्रत्येक गोष्टीला पाण्याचा विषय बनवा, जो आपली तहान भागवतो आणि अडथळे पार करून स्वतःचा मार्ग बनवतो. अशा दगडासारख्या अजिबात बनू नका, जो इतरांचाही मार्ग अडवतो. नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करणे ही माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे. यश कधीच संपत्तीकडे पाहत नाही, तर ते फक्त मेहनतीकडे पाहते. काळ हे वाईट वेळेचे प्रमाण आहे, कारण वाईट काळातच आपले कोण आणि परके कोण हे समजते. स्वतःला अशा प्रकारे बनवा की आपण जिथे असाल तिथे प्रत्येकजण आपल्यावर प्रेम करेल. तुम्ही जिथे जाल तिथे सगळ्यांना तुमची आठवण येईल, आणि तुम्ही जिथे पोहोचणार तिथे सगळे तुमची वाट पाहतील. प्रेमाबद्दल माहीत नाही, पण लोक मनापासून द्वेष नक्कीच करतात. वाईट वाटेल असे सत्य जरूर बोला, पण खरे वाटेल असे खोटे कधीच बोलू नका. प्रेमाची हीच अनेकदा प्रथा असते. ज्याच्यावर प्रेम करतो तोच तुमच्यापासून दूर राहतो. जसे काचेचे खेळ तुकडे तुकडे होतात तसे हृदय तुटते. म्हणून एखाद्याच्या इतक्याही जवळ जाऊ नका की अंतर वाढल्यानंतर तुम्हाला त्रास होईल. जर कोणी एकटे असेल तर याचा अर्थ असा नाही की कोणीही त्याला आवडत नाही. उलट तो एकटा आहे कारण त्याला या जगाची रीत माहीत आहे. निदान त्या व्यक्तीचे दुःख तरी समजून घ्या. जो आता तुम्हाला काही बोलत नाही, काही चांगले मित्रसुद्धा बनवा. प्रेम नैराश्य साथ देत नाही. दुसऱ्यांच्या बळावर तुम्ही उडत असाल तर स्वतः काही करण्याचे कौशल्य विसरून जाल. कोणी भेटले, प्रेमात पडले आणि बोलले, मग हळूहळू भांडण्याची सवय झाली. पुढे गोष्टी थांबल्या आणि दोघेही निघून गेले आणि ब्रेकअप झालं. मित्रांनो, चिकाटीमुळे प्रत्येक अडचणी सोप्या होतात. देवळात पूजा करणाऱ्या श्रद्धेने लोक दगडाला सुद्धा सोडत नाही. देव बनवतात. शब्दांना धार नसून आधार असावा, कारण ज्या शब्दांची धार असते तेच मन कापतात. ज्या शब्दांना आधार आहे ते मन जिंकू शकतात. जेव्हा लोक तुमच्याकडून काही अपेक्षा करतात त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्यांना तुमच्यावर विश्वास ठेवण्याचे कारण दिले आहे. जीवनात जे काही कराल ते पूर्ण समर्पणाने करा. आयुष्यात सुखदुःख येतात आणि जातात, पण या येण्या जाण्याच्या मधल्या कुठल्या तरी एक आनंद असतो जो कधीच येत नाही आणि कधीच न जाणारे दुःख असतो. सत्य हे प्रत्येक वेळी शुभ नसते आणि असत्य देखील प्रत्येक वेळी अशुभ नसते. मित्रांनो, प्रत्येकाला जीवनात हे आसन दिले आहे की सत्य आणि असत्य हे तुम्ही जे बोलले त्यावरून कधीच ठरत नाही. अपमानाने प्रेमाची प्रतिष्ठा तुटते. हे सध्या घडते आहे. जो तुमच्यावर प्रेम करतो तो कधीही तुमचा अपमान करू शकत नाही. ज्याच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे व्हाल
तुमच्याशी जोडलेले राहण्यासाठी त्यांच्याकडे अनेक कारणे असतील आणि जे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाहीत त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी ते हजारो कारणे तयार करतील. तो योग्य वेळी मिळेल. जे तुमच्या नशिबात नाही ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. याची काळजी का करता? तुम्ही व्यर्थ प्रयत्न करत आहात. जे मिळाले आहे ते योग्य मार्गाने घ्या. फळाची अपेक्षा करू नका. भक्तिभावाने कर्म करणारा जन्म सफल होईल. जो शुद्ध आत्मा आहे, जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो सर्वांचा प्रिय आहे आणि त्याला सर्व लोक प्रिय आहेत. प्रिय देवाशिवाय कोणीही आपल्याला खरोखर प्रेम करू शकत नाही. इतर सर्व नातेसंबंध केवळ व्यवहारावर अवलंबून असतात. कालांतराने प्रत्येक मानवाला हे समजते की केवळ देवाचे प्रेम आपल्याला शेवटपर्यंत साथ देते. प्रत्येक दिवस चांगला असावा असे नाही, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले नक्कीच असते. वडिलांच्या यशाने मुलाला ज्ञान मिळते आणि मुलाच्या यशाने वडिलांचा गौरव होतो. कर्माचे लेखन प्रत्येक स्थितीत भोगावे लागते. दुःख हे विकता येत नाही आणि सुख विकत घेता येत नाही. अडचणी फक्त सर्वोत्तम लोकांच्याच वाट्याला येतात, कारण फक्त त्या लोकांकडेच ते उत्तम प्रकारे अंमलात आणण्याची क्षमता असते. तुमच्या इच्छाशक्तीद्वारे स्वतःला नवीन आकार द्या. स्वतः कधीही तुमच्या आत्म्याचा अपमान करू नका. इच्छा ही एकमेव मित्र आहे आणि शत्रू आहे. स्वतःला एक चांगला माणूस म्हणून समजून घेण्यासाठी तुम्हाला चांगल्या मनाची गरज आहे, कारण हे मन नेहमी तर्क करेल आणि हृदय नेहमी प्रेमाने पाहिल. एखाद्याला शरण जाणे अवघड नाही. तुमच्या समर्पणाचा आदर करणारी व्यक्ती मिळणे कठीण आहे. परिस्थितीपासून पळून जाऊ नका. त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहा, कारण काम करणे हे मानवी जीवनाचे पहिले कर्तव्य आहे. तुमच्या नशिबात जे काही लिहिले आहे ते कृतीनेच संकटांवर विजय मिळवू शकतो. तो योग्य वेळी मिळेल. जे तुमच्या नशिबात नाही ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. याची काळजी का करता? तुम्ही व्यर्थ प्रयत्न करत आहात. जे मिळाले आहे ते योग्य मार्गाने घ्या. फळाची इच्छा करा. भक्तिभावाने कर्म करणारा जन्म सफल होईल. जो शुद्ध आत्मा आहे आणि जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो सर्वांचा प्रिय आहे आणि त्याला सर्व लोक प्रिय आहेत. प्रिय देवाशिवाय कोणीही आपल्यावर खरोखर प्रेम करू शकत नाही. इतर सर्व नातेसंबंध व्यवहारावर अवलंबून असतात. कालांतराने प्रत्येक मानवाला हे समजते की केवळ देवाचे प्रेम आपल्याला शेवटपर्यंत साथ देते. कठीण काळ हा जगातील सर्वात मोठा जादूगार आहे, जो एका क्षणात आपल्या प्रियजनांचा मुखवटा काढून टाकतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या मनात द्वेष आणि चिंता नाही. मी प्रत्येक जीवावर प्रेम करतो आणि सर्वांचे कल्याण करतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची गरज असते, पण खऱ्या मित्राची सर्वात जास्त गरज असते. गर्विष्ठांसाठी देव नाही. रागिष्ट माणसाला शेजारी नसतो आणि रागावलेल्याला मित्र नसतो. ज्याच्याशी गैरसमज आहे त्याच्याशी बोला. ही एक दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा तुमचे स्वतःचे कोणीतरी तुमच्या पाठीशी उभे असते. एक मांजर कुठेतरी जात होती. तेवढ्यात अचानक एक मोठा आणि भयंकर कुत्रा त्याच्या समोर आला आणि कुत्र्याला पाहून मांजर घाबरली. मांजराने जीवाचा धोका पत्करला आणि जीव तळहातावर ठेवून तिथून पळू लागला. पण चपळाईत तो कुत्र्यापेक्षा लहान होता. काही वेळात कुत्र्याने त्याला पकडले. दुसरा कुत्राही मार्ग दिसत नसल्याने कुत्र्यासमोर ती रडू लागली. कुत्र्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो तिला मारण्याच्या तयारीत होता. मग अचानक मांजरीने कुत्र्यासमोर प्रस्ताव ठेवला, माझ्या आयुष्याला वेळ दिलास तर उद्यापासून तुला अन्न शोधावे लागणार नाही, कुठेही जावे लागणार नाही. ही जबाबदारी मी घेईन. मी तुझ्यासाठी रोज जेवण आणेन आणि जेवल्यानंतर काही उरलेलं असेल तर ते तू मला दे. याने माझे पोट भरू दे. कुत्र्याला रोजचे अन्न मिळावे हा प्रस्ताव त्यांनी कोणतेही कष्ट न घेता पक्का केला. त्याने ते आनंदाने स्वीकारले. परंतु त्याच वेळी मांजरीला चेतावणी दिली की फसवणुकीचे परिणाम भयानक असतील. तिने शपथ घेतली की ती कोणत्याही परिस्थितीत तिचे वचन पाळेल. कुत्रा अधिक निरोगी झाला. त्या दिवसापासून तो मांजराच्या जिवंत अन्नावर जगू लागला. त्याला अन्नाच्या शोधात कुठेही जाण्याची गरज भासली नाही. तो दिवसभर इथे तिथे पडून राहायचा आणि मांजरीची वाट पाहत असायचा. मांजरही त्याला रोज वेळेवर जेवण आणत असे. असाच एक महिना निघून गेला. कुत्रा असाच कुठेतरी बसला होता. एका जागी पडून आणि थोडीही हालचाल न करता न हलल्यामुळे तो लठ्ठ झाला आणि जड झाला होता.
एके दिवशी कुत्रा नेहमीप्रमाणे मांजरीची वाट पाहत होता. खूप भूक लागली होती, पण मांजर येण्याचे नाव घेत नव्हती. बराच वेळ वाट बघूनही मांजर न आल्याने अधीर कुत्रा मांजराला शोधण्यासाठी निघाला. तो थोड्याच अंतरावर पोहोचला की त्याची नजर त्या मांजरीवर पडली, ज्याने मोठ्या आनंदाने उंदरावर हात साफ केला होता. कुत्रा रागाने ओरडला आणि मांजराला म्हणाला, फसवणूक करणाऱ्या मांजरी, तू तुझे वचन मोडले आहेस. एवढे बोलून त्याने तिच्यावर झेप घेतली. परंतु झेप घेतली त्यावेळी मांजर आधीच सावध झाली होती. जीव वाचवण्यासाठी तिने लगेच पळ काढला आणि कुत्राही तिच्या मागे धावला. मग यावेळी कुत्र्यापेक्षा मांजर जास्त चपळ होती. कुत्रा इतका जड झाला होता की तो मांजराचा जास्त वेळ पाठलाग करू शकला नाही आणि थकून खाली बसला. इकडे मांजर नजरेआड गायब झाली. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला हा धडा मिळतो, इतरांवर अवलंबून राहणे फार काळ टिकत नाही. हे आपल्याला कामचोर आणि कमकुवत बनवते. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आत्मनिर्भर व्हा. बाळांनो, तुम्ही किती काळजी चिंता करून स्वतःला असं त्रास करून घेत आहात. आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत. कधीच स्वतःला असे दुःखी, असे एकटे कधीच तुम्ही समजू नका. तुमच्या मनातील सर्व भावना, तुमच्या मनात उठणारे सर्व प्रश्न हे आम्ही जाणतो. तुम्ही काळजी करू नका. कोणतीही गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची वेळ ही निश्चित असते, त्यामुळेच इतका वेळ हा लागत आहे. पण बाळांनो, तुमच्या मनात येईल ती गोष्ट ही नक्कीच पूर्ण होणार, यावर विश्वास ठेवा. त्यामुळे जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत असे स्वतःला त्रास करून घेणे बरोबर आहे का? बाळांनो, तुमचा हा मनुष्य जन्म एक एक क्षणाने कमी कमी होत चाललेला आहे. मग तुम्ही तुमचा प्रत्येक क्षण असा दुःखामध्ये, असा उदास राहून जर तुम्ही वाया घालवत राहिलात तर कसे काय होणार? जी गोष्ट ज्या वेळेला घडणार आहे ती त्याच वेळेला घडणार आहे. पण तोपर्यंत असा तुमचा मोलाचा वेळ तुम्ही दुःखात, कष्टात, उदास राहून वाया घालवू नका. आनंदाने जीवन जगा. प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा, मन भरून जगा. तुम्हाला हा मनुष्य जन्म असा दुःखी, कष्टी राहून, उदास राहून, दुःखामध्ये राहून वाया घालवण्यासाठी मिळालेला नाही. मनुष्य जन्म मिळवण्यासाठी खूप साऱ्या योनींतून जावे लागते. तेव्हा कुठे जाऊन हा मनुष्य जन्म मिळत असतो. मग हा इतक्या कष्टाने मिळालेला मनुष्य जन्म तुम्ही असा दुःखात, उदास राहून वाया घालवू नका. तुमचा हा मनुष्य जन्म सार्थकी लावा. नुसता शांत बसून, दुःखामध्ये राहून, कोणतेही कर्म न करता, कोणतेही काम न करता, फक्त उदास राहून असे जर तुम्ही जगत राहिलात तर तुम्ही तुमचा हा मनुष्य जन्म कसा काय सार्थकी लावणार? आयुष्य असे जगा की तुम्ही गेल्यानंतरही तुमचे खूप अभिमानाने नाव मागे काढले जाईल. तुमचा अभिमान सर्वांना वाटेल असे जीवन जगा. बाळांनो, तुम्ही काळजी करू नका. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत, कारण तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमचा हाच विश्वास, तुमचा हाच विश्वासाचा धागा हा आमच्याशी जोडला गेलेला आहे. काळजी करू नका. असे दुःखी राहू नका, असे उदास राहू नका. ज्यावेळेस तुम्ही असे दुःखी राहता, उदास राहता, तेव्हा तुमचे ते दुःखी चेहरे, उदास झालेले चेहरे पाहून आम्हालाही खूप दुःख होत असते, आम्हालाही त्रास होत असतो. बाळा, मग तुमच्या या आईला असे दुःखात तुम्हाला पाहायचे आहे का? मूल जर असे उदास राहिले तर आई कशी काय आनंदी राहू शकेल? मग बाळा, तुमच्यासाठी नाही तर तुमच्या या आईसाठी तरी तुम्ही आनंदात, सुखात राहणार ना? तुमच्या या आईची इच्छा तुम्ही पूर्ण करणार ना? काळजी करू नकोस बाळा, तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे. तुमच्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सर्वांवर असणार आहे. तुम्ही काळजी करू नका. बाळा, आम्ही जाणतो तू आजपर्यंत खूप संयम ठेवलेला आहेस. खूप सारा तुझ्या सुखाचा तुम्ही हसत हसत त्याग केलेला आहे. कितीतरी गोष्टी या तुमच्या मनाविरुद्ध घडत असूनही त्या गोष्टींबद्दल कोणतीही तक्रार न करता, चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवून तुम्ही गप्प राहून सर्व गोष्टी या सहन केलेल्या आहेत. तुमच्या मनाची ही जी घुसमट होत आहे ती कोणाला दिसत जरी नसली तरी ती तुझ्या या आईला जाणवते. बाळा, तू काळजी करू नकोस. जितका तू आजपर्यंत संयम ठेवलेला आहेस त्यापेक्षा जास्त गोड फळ तुला मिळणार आहे. तू काळजी करू नकोस. तुम्ही आमच्यावर जो हा विश्वास ठेवलेला आहे, तुमचा तो विश्वास कधीच वाया जाणार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. सर्व काही चांगलेच होणार आहे. बाळा, आता तुझ्या त्या संयमाचा अंत होण्याची वेळ जवळच येत आहे. तुझी प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.
तुझ्या मनातील तुझी ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होणार. काळजी करू नकोस बाळा. आम्ही जाणतो तुम्ही खरे आहात. तुम्ही खरे आहात म्हणूनच तर आम्ही तुमची साथ देत असतो. हे कलियुग आहे. इथे खोट्याला डोक्यावर घेऊन नाचले जाते आणि खऱ्याला मात्र खूप अपमानित केले जाते. इथे सोन्याला देखील घासून बघतात, चंदनाला देखील उगाळून लावतात. झीज ही खऱ्याचीच होत असते. खऱ्याला त्याचे खरेपण सिद्ध करायला खूप झिजावे लागते. पण आम्ही नेहमी खऱ्याची साथ देत असतो. खऱ्याला कितीही त्याचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी खूप झिजावे जरी लागले, खूप अपमानित व्हावे जरी लागले, तरी खोट्याने कितीही खऱ्याच्या मार्गात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी खरे हे कधीच लपत नसते. कधी ना कधीतरी खोट्यावर खरे हे भारीच पडते. खोट्याचा चेहरा सर्वांसमोर उघडा हा होतच असतो. त्यामुळे सध्याला तुम्हाला खूप आरोपांना, खूप दोषांना सामोरे जरी जावे लागत असले, तुमचा हा त्रास या ब्रह्मांडाच्या सर्व शक्ती पाहतच आहेत. त्या तुमच्यासोबत न्याय लवकरच करणार. आता पापाचा घडा भरण्याची वेळ जवळच आलेली आहे. कोणतीही गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची योग्य वेळ ही यावी लागते. आता तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांचा खरा चेहरा लोकांसमोर येतच आहे. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही लवकरच मिळणार आहे. तुला न्याय लवकरच मिळणार आहे. जितका तू आजपर्यंत संयम ठेवलेला आहेस, धीर धरलेला आहेस, त्याचे गोड फळ तुला लवकरच मिळणार आहे. जो कोणी आमच्या बाळाला रडवेल, त्याला त्रास देईल, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही आई स्वतः देत असते. हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस. तुझे रडण्याचे दिवस आता संपलेले आहेत. तुला ज्यांनी आजपर्यंत रडवले आहे, आता त्यांच्या रडण्याचे दिवस सुरू झालेले आहेत. तू विश्वास ठेव बाळा. तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, ध्येय गाठणे कितीही कठीण असू द्या, पण जर का मनामध्ये आत्मविश्वास असेल तर ध्येय गाठणे खूप सोपे बनून जाते. त्यामुळे बाळा, तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेव, कारण तुझा हाच स्वतःवरचा विश्वास तुला तुझ्या ध्येयापर्यंत लवकरच पोहोचवणार आहे. तू विश्वास ठेव. बाळांनो, जगासमोर कितीही चांगुलपणाचा देखावा जरी केला तरी परमेश्वर सर्व काही पाहत असतो. त्याने जसे कर्म केलेले आहे त्याला त्याचे फळही तसेच भोगावे लागते. त्यामुळे आज जरी तुझे विरोधक पैशांच्या जोरावर लोकांच्यात सन्मान मिळवत असले तरी त्यांचे कर्म ही त्यांची पाठ कधीच सोडणार नाहीत. आज त्यांनी कितीही सन्मान जरी कमावलेला असला तरी त्यांचे सत्य हे एक ना एक दिवस समाजासमोर नक्कीच येणार. त्यांचे एक सत्य त्यांनी आजपर्यंत कमावून ठेवलेल्या त्यांच्या हजारो सन्मानाला मातीत मिसळवणार, त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणार. आज जे लोक त्यांचे गोडवे गात आहेत, त्यांचा जय जय स्वीकार करत आहेत, उद्या तेच लोक त्यांच्यासमोर दगडफेक करणार, त्यांच्याकडे पाठ फिरवणार. सत्यात खूप ताकद असते. ज्यावेळेस सत्य उघडकीस येते, सर्वांसमोर येते, तेव्हा कितीतरी जणांचे आयुष्य, त्यांचे कर्म हे चव्हाट्यावर येतात. बाळा, तुझ्यासोबत ज्यांनी वाईट केलेले आहे, तुझा अपमान केलेला आहे, त्यांचे देखील तसेच हाल होणार. आजपर्यंत त्यांनी तुला रडवले आहे, आता ते रडणार, तुझ्याकडे माफीची भीक मागणार. त्यामुळे बाळा, स्वतःला असे कधीच एकटे समजू नकोस. आम्हीच तुझे आई बाप, बहीण भाऊ, मित्र, सोबती सर्व काही आहोत. तुमच्या मनातील सुखदुःखाच्या गोष्टी आमच्यासमोर येऊन तुम्ही आम्हाला सांगत राहा. तुमचे मन हलके होईल. आम्ही देखील तुमच्या सर्व गोष्टी ऐकण्यासाठी आतुर असतो. आम्ही देखील तुमची वाट पाहत असतो. त्यामुळे बाळा, दिवसभरातील थोडा वेळ का होईना आमच्यासोबत तुम्ही घालवत जा. तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी आम्हाला सांगत जा. आम्हाला देखील खूप छान वाटते. आमच्या इथे विश्वासाची खात्री आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या प्रत्येक प्रश्नांवर, तुमच्या प्रत्येक समस्येवर उत्तर, मार्ग तुम्हाला मिळत जाईल. तुम्ही विश्वास ठेवा बाळांनो. नेहमी नामस्मरण करत राहा. जितके जास्त असतं तुम्ही नामस्मरण कराल, तेवढं तुमचं मन, तुमची बुद्धी ही शांत, स्थिर होत असते. त्यामुळे नित्यनियमाने नामस्मरण करा. सर्व काही तुमचे चांगलेच होणार. हा विश्वास मनामध्ये सतत तुम्ही जागा ठेवा. तुमचा हाच विश्वास तुमच्या मार्गातील सर्व अडचणी, अडथळे दूर करत जाईल. भिवू नका. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत. काळजी करू नका. फक्त तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगले आणि प्रामाणिकपणे करत राहा.
सगळे काही चांगलेच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला असे प्रसंग येतील, त्यावेळेला नेहमी ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत होत्या त्या आता घडणे बंद होतील. तुम्हाला जे हवं होतं ते मिळणार नाही. ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यामध्ये कदाचित यशही मिळणार नाही. आयुष्यात बऱ्याच अडचणी देखील येतील, पण त्या अडचणींचा सामना करायला ताकद फक्त स्वामींमुळे येणार. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं आयुष्य खूप चांगलं, सुख आणि समृद्धीचं जाईल, तर यापेक्षा मूर्खपणा दुसरा काहीही नाही. स्वामी सांगतात, ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत तुमची साथ दिली, तुमची साथ त्यांनी चांगल्या वेळेत किंवा वाईट वेळेत कधीही सोडली नाही, त्यांचे उपकार कधीही विसरू नका. कारण ते तेच लोक आहेत जे फक्त तुमचं चांगलं व्हावं असं चिंततात. काही लोक तर असे असतात जे वाईट काळात तुमची साथ सोडतात आणि चांगल्या काळात पुन्हा तुमची साथ द्यायला येतात. अशा लेखांपासून नेहमी वाचून राहायला शिका. स्वामी भक्तांनो, रोज असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. काही लोकांचे वाद होतात, भांडणे होतात. नात्यांमध्ये भांडण होणं फार गरजेचं असतं, कारण तेव्हा तर माहीत होतं समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना देखील आपणच चुकीचे ठरवले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतो आणि ज्याला सोडायची तो तेव्हाच सोडून निघून जातो. लक्षात घ्या, वेळसुद्धा निघून जाते. वेळ चांगली असो अथवा वाईट असो, त्याचं काहीही घेणं देणं नसतं. फरक एका गोष्टीचा असतो की वेळ चांगली असेल तर निघून जाते, वेळ वाईट असेल तरीही निघून जाते. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधी नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याला सांगून त्याच्यासमोर कितीही जीवन टाकला तरीही तो तुम्हाला नक्की सोडून देणार. नसली आयुष्यात काहीतरी चांगलं आयुष्यात बनवावं लागतं. सर्वात चांगलं प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळत नाही, ती मिळवावी लागते. प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे कधीच होत नाही, त्यासाठी तडजोड करणे आवश्यक असते. तुम्ही विचार कराल की मला ही वस्तू पाहिजे आणि त्यासाठी तेवढे पैसे जमा केल्यानंतरच ते मिळेल, तर असं नाही. त्यासाठी तडजोड करणेसुद्धा तेवढेच गरजेचे असते. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांना आपण खटकतो का, आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर आपण त्यांच्या मनासारखं कधी वागतच नाही म्हणून खटकतो. कोणावर कितीही प्रेम करा, विश्वास ठेवा, तो माणूस ते नातं फक्त त्याला पाहिजे तेवढे दिवस निभावतो. त्याची गरज संपली की आपलं नातंसुद्धा कायमचं संपून जातं. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न जर करायचा विचार करत असाल तर आत्ताच थांबा. ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण यांचा कधीही परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नये, कारण ते पहाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडून नाही, पण हळूहळू आपल्या आयुष्यातील शांतपणे आपल्याला कायमचे सोडून नक्की जातात. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला अडचणी येतील, तुम्हाला संकट येतील, जे तुम्हाला मागे ओढतील, पण त्या संकटातून घाबरायचं नाही. सतत प्रयत्न करत पुढे जगत जायचं. आयुष्य जगण्याचं एक सोपं गणित आहे. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी कधी करत बसायची नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला कधी मित्र बनवायचं नाही आणि कितीही संकटे आली तरी कोणाला घाबरायचं नाही. आत्मविश्वास माणसाला सर्व काही मिळवून देऊ शकतो. हा खरा महत्त्वाचा अवयव आहे, तो म्हणजे आपला मेंदू. मेंदू जर जागेवर असेल तर व्यक्ती शांत डोक्याने सर्व निर्णय योग्य घेऊ शकतो. पण मन मात्र आपलं हे पूर्णपणे सशक्त असावं लागतं. मन हे जर सशक्त असेल तर मेंदूचा निर्णय कधी चुकत नाही. आपल्याला आवडणारी माणसं फक्त आपल्या मनात असतात, आपल्या आयुष्यात नाही. हे कडू आहे पण सत्य आहे. दुसऱ्याकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख देईल कधी सांगता येत नसतं. त्यामुळे अपेक्षा फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या मेहनतीवर ठेवा, इतरांवर नाही. जो व्यक्ती इतरांवर अवलंबून असतो, काही अपेक्षा ठेवतो, तो नेहमी दुःखी होतच असतो.
मित्राला सुद्धा तेवढं सांगावं जेवढं तो सांभाळू शकतो. भूतकाळाभरील, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ माहीत असलेला मित्र जेव्हा एखाद्या वेळेस तुमचा शत्रू बनतो आणि जेव्हा तो कदाचित तुमचा शत्रू झाला तर तो तुम्हाला खूप जास्त घात करू शकतो. स्वामी म्हणतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आम्ही असू. काळजी न करता स्वामींवर विश्वास नक्की ठेवा. स्वामी कायम आपली मदत नक्की करतील. संपते तिथे आम्ही असू. तुझी सहनशक्ती. स्वामी आपली कायम मदत नक्की करतील. कोण, कुणाला, कुठे, केव्हा, कसा, कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाहीत. म्हणून कौशल्याने सर्वांशी सखोल्याचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात शहाणपण आहे. काही लोकांना वाटतं देव प्रत्येक वेळेला आपली मदत करेल का? काही वेळेला तर देव आपल्यालाच अडचणी सोडून जातो. पण असं नाही. देव प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतो. आपल्याला ते फक्त ओळखावं लागतं की देवाने आपली मदत केलेली आहे. देव आपली साथ कधी सोडत नसतो. आयुष्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळात देव आपली साथ कायम देत असतो. देवाने आपल्याला कधी एकटा सोडलं नाही. फक्त देवावर आपली श्रद्धा आणि विश्वास पूर्णपणे असायला हवा. जो सच्चा स्वामी भक्त आज या संदेशाला शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यात नक्की देव मोठा चमत्कार करेल. सगळ्यांना आपलं म्हणायचं, पण सगळ्यांपासून 4 हात लांब राहायचं. कारण या कलियुगात कोण कधी धोका देईल सांगता येत नाही. लक्षात ठेवा, जवळचे सुद्धा धोका देऊ शकतात, परके सुद्धा धोका देऊ शकतात, पण धोका देणारे नेहमी आपलेच असतात. हे नक्की नक्की लक्षात ठेवा. प्रत्येकाला वाटतं संकटे फक्त माझ्याच आयुष्यात आहेत का? तर असं नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. जो व्यक्ती त्या संकटांचा सामना करून पुढे जातो तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. स्वामी सांगतात, सध्या माणसाचं दुःख हे एकच मुख्य कारणामुळे येत असतं. ते म्हणजे त्याला माहीत तर सगळं असतं पण समजून काही घ्यायचं नसतं. त्याला कळतात बऱ्याच गोष्टी पण तो समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नाहीत. एकतर ते जिंकतात नाहीतर शिकतात. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्याला अडकलेला माणूस वाईट बनत जातो. आता याचा सोपा मार्ग म्हणजे आपण त्या माणसाशी संबंध कमी करावेत. झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण जेव्हा तो झाडू विखरला जातो, तो तुटून जातो, तेव्हा तो स्वतः कचऱ्यात जातो. कल्पना आणि वास्तव यांच्यात बरंच अंतर असतं. कल्पनेत काही पण लिहिता येतं, मात्र वास्तव हे जगावं लागतं. आपल्याला वाचून कोणाला त्रास होऊ नये या गोष्टीची काळजी नेहमी घेत राहा. ज्याप्रमाणे एखादं काटेरी झाड तुमच्या अंगणात अचानकपणे उगवल्यास तुम्ही त्याचा नायनाट करण्यासाठी ते उपटून बाहेर टाकून देता, त्याचप्रमाणे जर तुमच्या आयुष्यातील त्या काही गोष्टी बाजूला काढायच्या आहेत तर तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील. देव तुम्हाला मार्ग दाखवतील, पण तुम्हाला त्यावर चालावे लागेल. खूप काही अशा समस्या आहेत ज्यातून बाहेर पडण्याचे मार्ग देव तुम्हाला क्षणोक्षणी दाखवत आहे, पण तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. तुमच्या समस्या काय आणि तुम्हाला काय चांगले आहे याकडे लक्ष पुरवा. तुमच्या समस्यांचा अंत करण्यासाठी तुमचा देव तुम्हाला साथ देत आहे. विसरू नका की देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे. माझ्या प्रिय बाळा, जेव्हा जेव्हा मी तुमच्यापुढे येतो आणि माझी उपस्थिती तुमच्यासमोर असते तेव्हा तुम्ही मनातील त्या गोष्टी सांगा. ते सर्व काही सांगा ज्यामुळे तुम्ही दुःख, चिंता, क्लेश आणि खूप काही त्रासातून बाहेर पडाल. ते आशीर्वाद मागा जे तुम्हाला हवे आहेत. त्यासाठी मनोमन प्रार्थना करा आणि तुम्ही पाहाल की ते तुमच्या समोर असेल जे तुम्हाला हवे आहे. मग ती एखादी नोकरी असो, एखादे कार्य असो, एखादे यश असो किंवा तुमचे ते आवडते नाते असो, ते देखील घट्ट करणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना मनोभावे करता तेव्हा येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी येत असतात. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात आता अशक्य गोष्टी शक्य केल्या जाणार आहेत. माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत. चिंता, क्लेश, दुःख आणि खूप काही त्रास तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्यात येत आहे. विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. देव म्हणतात, बाळा, तुझे भाग्य तुला उजळायचे आहे ना, मग हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकला पाहिजेस. हा तुझ्यासाठीच निर्माण झालेला संदेश आहे. याला चुकूनही दुर्लक्षित करू नकोस.
आज ऐकू, उद्या ऐकू असे करून टाळू नकोस. आता या क्षणाला हा संदेश संपूर्ण ऐकून घे म्हणतात. बाळा, तुझ्या जवळच्या लोकांनी तुझ्याशी काही गोष्टीत शत्रुत्व केले आहे, पण तू हे जाणतो का की त्यांना ते कटकारस्थान का रचले आहे? कारण तुझ्याजवळ त्या गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडे नाहीत. त्यांना तुझे ते अधिकार हवे आहेत, त्यावर ते आपला अधिकार गाजवू इच्छितात. तुझ्याकडे जे काही धन आहे, जे काही तुझी मिळवणूक आहे, त्यावर ते आपला अधिकार दाखवू इच्छितात. पण तू त्यासाठी खूप काही परिश्रमांनी, ते सर्व काही आपल्या प्रयत्नांनी मिळवले आहेस हे ते विसरले आहेत. त्यांना कदाचित तुझ्या सर्व काही जीवनाची कल्पना देखील नाही की तू कशा प्रकारे सर्व काही करत इथेपर्यंत पोहोचला आहेस. आज जे कोणी तुला पाहतात ते फक्त तुझा वरवरचा भाग पाहून तुला खूप काही श्रीमंत, आनंदी आणि खूप काही भरभराटीने भरलेला व्यक्ती पाहतात. पण तुम्ही कोणत्या संघर्षातून आला आहात, तुम्ही कोणते दुःख पाहिले आहे, तुम्ही कोणत्या संकटांचा सामना केला आहे, तुम्ही किती आपल्या कार्यात प्रयत्न केले आहेत आणि त्यामुळे तुम्ही आज हे स्थान प्राप्त केले आहे, याची त्यांना जराही चिंता नाही किंवा त्यांना त्या गोष्टीचा लवलेश देखील नाही. देव म्हणतात, बाळा, त्यामुळेच ते शत्रू तुझ्याजवळ खूप काही जळण भाव ठेवतात आणि तुझ्यावर ईर्ष्याभाव दाखवतात. त्यामुळे ते तुझ्याकडे असलेले अधिकार हिसकावून नेण्याचा प्रयत्न जरी करत असले तरीही देवाचा न्याय तुझ्यासोबतच घडणार आहे, कारण तू देवाचा प्रामाणिक बाळ आहेस. जेव्हा देव पाहतात की तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या कष्टाने, आपल्या खूप काही कर्तव्याने ते सर्व काही निर्माण करता, तेव्हा ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जेव्हा कोणी कुणाची संपत्ती लुबाडू इच्छितात, कुणाला दारिद्र्य बनवण्यासाठी त्याच्याकडून ते हिसकावून घेऊ इच्छितात, तेव्हा देव त्यांची साथ देत नाहीत, कारण ते चुकीचे असते. देव म्हणतात, देवाचा न्याय होणार, कारण जेव्हा तुमच्या कर्माची फळं कुणीतरी चाखण्यासाठी चोरून दडून बसले आहे, तेव्हा ते काय देवाला दिसणार नाही? हो, ते देवापासून काहीही लपलेले नाही. तेव्हा निश्चिंत रहा, तुम्ही तुमच्या कर्माचे सर्व काही आनंद प्राप्त करणार आहात. ते तुमच्या जवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही किंवा लुबाडूही शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न जरी केले तरीही ते तुमच्याजवळून काहीही काढून घेऊ शकत नाहीत, कारण देवाने येणाऱ्या सर्व आशीर्वादांवर तुमचे नाव कोरले आहे. जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात, तर तुम्ही माझे प्रिय बाळ आहात, माझी ऊर्जा प्राप्त करत आहात, म्हणूनच तुम्ही माझे प्रिय आहात. देव म्हणतात, मी माझी ऊर्जा त्यांनाच प्रदान करतो जे सत्याच्या मार्गावर चालतात, जे नियमित आपल्या कर्मांना सुखगती प्रदान करतात, चांगल्या कर्मांमध्ये मन रमवतात, अधिक आशेपेक्षा कुणाला मदत करता येईल याकडे लक्ष पुरवतात. जर तुम्हीही हे सर्व सणगुंपन्न असाल तर मी तुमचा देव आहे आणि तुम्ही माझे प्रिय बाळ आहात हे विसरू नका. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाचे कार्य अफाट आणि अनंत आणि अविरत आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट देवापुढे मांडली आहे, तुम्हाला न्याय हवा आहे, तर न्याय होईल नक्कीच. तुमच्यापासून काही हिरावून घेणाऱ्यांना तुमच्या त्या कार्यापासून दूर केले जाईल. देव म्हणतात, बाळा, जे कोणी शत्रुत्व करू इच्छितात, शत्रू म्हणून तुमच्या आयुष्यात प्रवेश करू इच्छितात, त्यांना सर्वांना त्या शिक्षेला सामोरे जावे लागेल, कारण चुकीला माफी नाही. कधीकधी ज्या चुका माफ करण्यासारख्या असतात त्यांना आम्ही देव माफ करतो, पण कधीकधी कोणी इतरांचे हिसकावून घेऊ इच्छितात, त्या ठिकाणी आम्ही त्यांना माफी देत नाही. बाळा, आमचे आशीर्वाद हे तुमचे जीवनातील कल्याणकारी आशीर्वाद आहेत, कारण तुमच्या आयुष्यात ते सर्व काही दुर्लभ तुम्ही प्राप्त करावे. तुम्ही जे कष्ट घेत आहात त्यातून तुम्हाला मोठे यश संपादन व्हावे, यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहेत. तुम्ही त्या अद्भुत चमत्कारांना आपल्या दिशेने आकर्षित करू शकाल, कारण ते सर्व काही तुमच्यासाठी घडले जात आहे. आताही विचार करणे थांबवा आणि कृतीकडे लक्ष पुरवा, कारण कृती केल्या गेली तर कार्य घडेल, कार्य घडले तर कर्म होईल आणि कर्मातून तुम्हाला फळाची प्राप्ती होईल. देव म्हणतात, ज्याप्रमाणे तू विश्वासाने माझे नामस्मरण करतोस, तेव्हा तुझ्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य करणारा तुझा देव आज तुझ्यापुढे उपस्थित आहे. तू तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा माझ्यापुढे व्यक्त करू शकतोस, कारण येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी कल्याणकारी आहेत. बाळा, मी कधीही तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाही. तुम्ही मागील काळात खूप काही रडला आहात,
कारण काही गोष्टींमुळे तुम्हाला खूप काही ताणतणाव सहन करावा लागला आहे. मला माहीत आहे ती ऊर्जा वाईट आहे. त्या वाईट ऊर्जेपासून तुम्हाला निरंतर दूर ठेवण्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करत आहेत. जेव्हा तुमच्या मनातून त्या आशीर्वाद निघून जातील तेव्हा आशा तुमच्या मनात प्रवेश करतील. त्या आशा ठेवा, कारण मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी कुठेतरी काहीतरी नवीन आनंद तयार केला जात आहे. बाळा, मी तुझा देव आहे. तुझ्या खोल मनातील विचारही माझ्यापासून लपलेला नाही. जे कोणी आपले प्रेम, आपुलकीचे संबंध आणि त्या प्रेमातील गोडवा प्राप्त करू इच्छितात त्यांच्यासाठी त्यांचे प्रेम अधिक वाढू लागेल. त्यांचे सुसंवाद अधिक वाढतील. त्यांच्या नात्यात तो घट्टपणा आणि ते सुसंवाद प्राप्त करण्यासाठी होय देवा मी तत्पर आहे असे लिहा. बाळा, जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्याचा अनुभव घ्याल. जे कोणी अनुभव करण्यासाठी तत्पर आहेत त्यांनी त्या देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका, कारण तुम्हाला प्राप्त होणारी नाती ही देवांकडूनच प्राप्त आहेत. देवांचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी येत आहेत. विसरून जा काही नात्यांना जे तुमच्यासाठी कधीच नव्हती आणि कधीच नाहीत, कारण त्या नात्यापासून जर तुम्हाला त्रासच उद्भवत होता, खूप काही क्लेश निर्माण होत होते, मग ते नाते तुमच्यासाठी फक्त मागील कर्माचे भोग होते हे मानून तुम्ही त्या नात्यांना विसरावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, ज्या क्षणाला तुम्ही तुमची ती नाती गमावाल तेव्हा तुम्ही अधिक आनंदी राहणे सुरू कराल आणि तुम्ही एक आध्यात्मिककडे लक्ष पुरवावे. कारण जर तुमच्या या संसारात तुम्हाला कोणीच आपलेसे वाटत नाही, कारण त्यातून तुम्ही आता तो निरोप घेतला आहे. जर तुमचे मन तुम्हाला तिथे रमवता येत नसेल, ते नाते खूप काही दूर गेलेले असतील, तर आता तुमच्यासाठी एकच भगवंताचे नामस्मरण करणे आणि आपले कर्म करत पुढे जाणे आहे. देव म्हणतात, कधीकधी इच्छा अपुऱ्या राहतात, कारण त्याची काही कारणे असतात. देव तुम्हाला कुठल्या तरी मोठ्या मार्गावर नेऊ इच्छितात. ते त्यांनाच मिळते ज्यांची खूप काही शक्ती असते. देव म्हणतात, बाळा, जर काही लोक आपल्या नात्यांना विसरले आहेत किंवा काही कारणांमुळे ते त्यांच्या नात्यांना गमावून बसले आहेत, तर चिंता करणे व्यर्थ आहे. कारण ते नात्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा त्या काळापुरताच समजावा आणि आपले जीवन पूर्वरत आनंदी जगणे सुरू करावे. आपला आनंद कशात आहे तो शोधण्यास सुरुवात करावी. जर तुम्हाला एखाद्या कार्यात मन लागत असेल तर ते कार्य सुरू करावे, अन्यथा तुम्ही देवाकडे वळू शकता. देव तुम्हाला तो अध्यात्माचा मार्ग दाखवू इच्छितात की तुम्ही या अध्यात्मात आल्यावर तुम्ही ते सर्व काही जे तुम्हाला त्रासदायक आहे ते विसरण्यासाठी अगदी सोपे आणि सहज होऊन जाते. देव म्हणतात, जो मला एकरूप होतो तो सर्वांच्या पलीकडे जातो. देव म्हणतात, मी त्याच्यासाठी ते सर्व काही करीन जो फक्त माझा होईल. ध्यान, नामजप करत असताना ज्यांचे कुणाचे एकाग्र मन होत असेल, त्यांना माझी अनुभूती करायची असेल, त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी त्यांचा अभ्यास निरंतर करत राहावा. त्यामुळे ते अधिक देवाचे प्रिय होतील, कारण तुम्ही अध्यात्माकडे वळाला आहात. तुम्ही नाम, जप आणि ध्यान करत आहात. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील तुमची ऊर्जा वाढवली जाईल. तुम्ही अधिक सकारात्मक होऊ लागाल. तुमच्याकडून जे काही काढून घेण्यात आले आहे त्याबद्दल तुम्हाला खेद किंवा शंका वाटणार नाही. देव जे करत आहे ते तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा. होय देवा, मी सहमत आहे. देव तुमच्यासाठी निरनिराळे अत्यंत शुभ असे फळं घेऊन आले आहेत. जर तुम्ही ते स्वीकारण्यास तत्पर असाल तर चमत्कार घडतील, जे तुम्हाला अत्यंत शुभ फळ देतील, कारण तुम्ही त्याची प्रतीक्षा करत आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, कर्माचे प्रत्येक फळ हे प्रत्येकाला भोगावे लागते. मग चांगल्या कर्मातून चांगलेच निर्माण होते आणि वाईट कर्मातून वाईटच निर्माण होते. तेव्हा लक्षात घ्या की तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही कराल तेच तुम्हाला दिले जाणार आहे. तेव्हा निरंतर शुभ कर्म करणे हे मी तुम्हाला मार्ग दाखवेन. बाळा, जर तुम्ही माझ्या वचनांवर विश्वास ठेवत असाल, हम गए नहीं जिंदा है या वाक्यावर जर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच होय देवा माझा विश्वास आहे असे टाईप करा. देव कधीही तुम्हाला एकटे पडू देत नाही आणि देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या आयुष्यात निरंतर राहून तुमची काळजी मुक्त होत आणि तुम्ही अधिक आनंदी प्रवासासाठी पुढे जाऊ लागता. पुढे जात असताना तुम्हाला देवाच्या पाऊलखुणांवर चालायचे आहे, कारण देव तुम्हाला मार्ग दाखवत आहे. देवाच्या पाऊलखुणांवर चालत असताना
सत्याच्या मार्गावर चालत असताना कधी काही कठीण वाटले तरी घाबरून जाऊ नका, कारण तोच मार्ग तुमच्यासाठी देवाने निर्माण केला आहे. इथून पुढे जात असताना तुमचे ध्येय निश्चित करा. तुमच्या कुटुंबासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या आईवडिलांसाठी तुम्हाला काय करायचे आहे, हे तुम्ही ध्येय निश्चित करा आणि आपली पावले विश्वासाने पुढे टाका. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या प्रेमळ नात्यासाठी जे काही करू इच्छिता ते करत पुढे जा, कारण तुम्हाला ते आनंद, उत्साह, प्रगतीचे मार्ग, आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराटीचे आशीर्वाद देव देत आहेत. जो कोणी आपल्या कर्मात ते सर्व काही प्राप्त करू इच्छितो त्यांनी होय म्हणावे आणि काही तासांतच तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल. जेव्हा देव तुम्हाला ती भरभराट, विपुलता देऊ इच्छितात तेव्हा तुम्हाला सहज वाटत असेल की इतक्या लवकर काय शक्य आहे. पण बाळा, देवासाठी सर्व काही अशक्य गोष्टीही शक्य आहेत, हे विसरून जाऊ नका. कुठल्याही क्षणी चमत्कार घडणार आहे. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवले जात आहेत. कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की ते अद्भुत आहे, ते चमत्कारिक आहे, पण देवाने ते तुमच्यासाठी निश्चित केले आहे. मग आता निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा. कुणीतरी येऊन तुमची अलगद मदत करा या भरवशावर राहू नका, कारण तुमचे कर्म हे तुमची साथ देणार आहे. त्यामुळे आपल्या कर्मात अधिक मन लावा, ते प्रयत्न करा, कारण देव प्रत्यक्षात तुमच्या हृदयातून तुमच्याशी बोलत आहेत. या क्षणालाही तुमच्या हृदयातील देव तुमच्यासमोर प्रगट होऊन या संदेशातून तुमच्याशी माध्यमाद्वारे प्रकट होऊन तुमच्यासमोर तुमचे विचार, तुमचे प्रश्न घेत आहेत. देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. तुम्ही तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलींचा हा दिव्य, पवित्र, तेजस्वी संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुम्ही तुमची भरभराट आकर्षित करत आहात. देव तुमच्या समस्यांचा अंत करत आहेत. जर तुम्ही आपल्या वेदना हरू इच्छित असाल तर आत्ताच देवाला प्रार्थना करा की, हे स्वामी राया, माझ्या आयुष्यातून ते सर्व काही त्रासदायक काढून टाका आणि मला त्यातून मोकळे करा. होय, तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल, कारण तुम्ही देवाला मनोभावे प्रार्थना केली आहे. प्रार्थना स्वीकार केली जाते, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण केली जाते. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास केला की तुमच्यासाठी ते घडू लागेल जे तुम्हाला हवे आहे. मग निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा. तुमच्या वेदना, तुमचे दुःख आणि ताणतणाव संपवण्यासाठी देवाचा हा दिव्य प्रकाश, देवाचा हा दिव्य संदेश तुमच्यापुढे आला आहे. तुम्ही निश्चिंत असावे म्हणून देवाने या संदेशाची योजना करून तुमच्यापुढे पाठवली आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या SC मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचे बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.